नमस्कार मैत्रिणींनो, पिंकीत किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आकाड स्पेशल तळलेली धपाटी। ही धपाटी आपण अगदी घरातील साहित्यामध्ये बनवणार आहोत। यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी किंवा पीठ दळून आणावे लागणार नाही। आपल्या घरात जे साहित्य उपलब्ध आहे त्यापासूनच ही धपाटी अगदी छान बनवून तयार होणार आहेत। 2 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी ज्वारीचे पीठ, त्याचबरोबर अर्धी वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचे आहे। घरात असेल तर अर्धी वाटी तांदळाचे पीठ सुद्धा घ्यायचे आहे। मी ज्वारी दळतानाच त्यामध्ये तांदूळ टाकते, त्यामुळे मी तांदळाचे वेगळे पीठ घेतलेले नाही। त्याचबरोबर अर्धी वाटी लसूण आणि मिरचीचा ठेचा घ्यायचा आहे आणि 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, पोहे खाण्याचा 1 चमचा भरून जिरे आणि 1 चमचा भरून ओवा घ्यायचे आहे। आता सर्व पीठे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये सर्व साहित्य घालायचे आहे। वाटून घेतलेली मिरची आणि लसूण यामध्ये मी घालणार आहे। मिरची आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घाला। लहान मुले खाणार असेल तर मिरची कमीच घाला। हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखट घातले तरी देखील चालते। मग नुसता लसूण ठेचून घालायचा आहे। त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर खूप सारी घालायची आहे। खूप सारी कोथिंबीर घातल्याने आपली धपाटी दिसायलाही छान दिसतात, त्याचबरोबर ती खाण्यालाही छान चवदार होतात। त्यानंतर आपण जिरे आणि ओवा घालणार आहोत। जिरी जराशी हातावर कुस्करून घालायची आहे, म्हणजे त्याचा वास छान येतो, किंवा तुम्ही जराशी खलबत्त्यात कुटून घातली तरी देखील चालेल। ओवा देखील आपण त्याचप्रमाणे हातावर थोडासा चोळून घालणार आहे। 2 छोटे चमचे हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे। आपल्या आवडीप्रमाणे मीठ कमी जास्त घातले तरी देखील चालते। आता हे सर्व साहित्य आपण कोरडे जरासे मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर थोडे थोडे पाणी घालत आपण चांगला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। आपले पीठ तयार झाल्यावर जास्त पातळही नको आहे आणि जास्त घट्टही नको आहे। पुरी करण्यासाठी आपण जसे पीठ ठेवतो त्याचप्रमाणे हे पीठ देखील ठेवायचे आहे, कारण आपल्याला हे पीठ लाटायचे आहे आणि त्यानंतर तळायचे आहे। जास्त पातळ झाले तर आपल्या पुऱ्या कडक होतील। जर तुम्हाला खुसखुशीत पुऱ्या आवडत असतील तर यामध्ये 2 ते 3 चमचे बारीक रवा घालायचा आहे, म्हणजे पुऱ्या खुसखुशीत होतील। पीठ मळून झाले की त्याला अर्धा पाऊण तास झाकून मुरत ठेवायचे आहे। एका बाजूला तेल तापत ठेवायचे आहे आणि आपल्याला हे धपाटी लाटायला घ्यायचे आहेत। आपण साधारण ज्याप्रमाणे पुरी लाटतो त्याच आकाराचा गोळा घेऊन त्याचे असे छोट्या पुरीप्रमाणेच लाटून घ्यायचे आहे। याला देखील जास्त जाड किंवा पातळ ठेवायचे नाही। ज्याप्रमाणे आपण पुरी करतो त्याचप्रमाणे हे देखील लाटून घ्यायचे आहे आणि तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता धपाटे किती छान फुगलेले आहे। आता ह्याला आलटून पलटून छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। अशाच प्रकारे सर्व धपाटी देखील करून घ्यायचे आहे। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणखी एक धपाटे मी तुम्हाला लाटून दाखवते की ते कशा प्रकारे लाटायचे आहे आणि तळून देखील दाखवणार आहे। तुमच्या भागामध्ये आषाढ महिन्यामध्ये काय काय केले जाते हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा। ही धपाटी तळलेली असल्यामुळे 4-5 दिवस अगदी सहज राहतात, त्यामुळे जर कुठे प्रवासाला जाताना ही बनवून घेतली तर खूपच छान। या धपाट्यांबरोबर दही, शेंगदाण्याची चटणी किंवा वरणासोबत देखील हे धपाटी छान लागतात, किंवा बटाट्याची पिवळी भाजी यासोबत छानच लागते। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सहित। धन्यवाद।